नमस्कार. ग्रंथसूक्त ग्रंथसूक्तचा आज प्रसारित होत असलेला हा सलग 100व्या दिवशी 100वा व्हिडिओ. ग्रंथसूक्त 100वा व्हिडिओ. सूत्र सुहृदांचे पुस्तक सत्र 10. ग्रंथसूक्त मालिकेतला आजच्या 100व्या व्हिडिओचं पुस्तक माझे मित्र नाशिकचे प्रवीण मानकर यांचं पुनश्च पूर्व आफ्रिका, बॅकपॅकिंग युगांडा ते केनिया. 1999 ते 2024 या 25 वर्षाच्या काळामध्ये बॅकपॅकिंग ही संकल्पना स्वतः अंमलात आणलेली आणि आता अलीकडच्या काळामध्ये लोकांना बॅकपॅकर व्हा असा सल्ला देणारी, त्यासाठी मार्गदर्शन करणारी आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये बॅकपॅकर कसं व्हायचं, का व्हायचं, ते कसं अंमलात आणायचं याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे कार्यक्रम करणारी वल्ली व्यक्ती म्हणजे नाशिकचे प्रवीण मानकर. मी वल्ली व्यक्ती म्हणलं हे खरं सांगायचं म्हणजे सभ्यतेच्या संकेतात बसणारं नाही, पण आम्ही दोघंही समवयस्क आहोत, दोघंही वित्तीय सेवा क्षेत्रातले आहोत आणि ते हाऊस म्हणून आणि मी नोकरीचा भाग म्हणून गेली कित्येक वर्ष सातत्याने फिरतोय. फरक इतकाच आहे, मी फिरताना तोंड चालवतो, ते फिरताना वाहन चालवतात. हा मनुष्य इतका भन्नाट आहे की यानं हे पुस्तकही स्वतः प्रकाशित केलंय. 3 मार्च 2026 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या पुस्तकाचे प्रकाशक ते स्वतः प्रवीण वासुदेव मानकर. या पुस्तकाचे शुद्धलेखन संस्कार त्यांच्या पत्नी आणि बॅकपॅकिंग प्रवासातल्या सहप्रवासी उल्काताई मानकर. या पुस्तकाचे मुखपृष्ठकार साकेत मानकर. असं सगळं मानकर कुटुंबियांचं आशाही अर्थी बॅकपॅकिंग करणारं पुस्तक म्हणजे पुनश्च पूर्व आफ्रिका. हे पुस्तक खरं सांगतो मनातच मुळापासून वाचावं. या माणसाची बॅकपॅकिंगची संकल्पना हे जे आपल्याला वारंवार सांगितलं जातं त्या ट्रॅव्हल लाईट या संकल्पनेचं मूर्तिमंत स्वरूप आहे. ट्रॅव्हल लाईट याचा अर्थ आपण तिथे फिरायला जातोय, आपण तो भूगोल पाहायला जातोय, आपण तो निसर्ग पाहायला जातोय. निसर्गाला आपण दाखवायचं नाहीये, आपण निसर्गाला पाहायचंय, आपण त्या समाजाला पाहायचंय, आपण त्या परिस्थितीला पाहायचंय, आपण त्या वस्तुस्थितीला पाहायचंय, आपण त्या सद्यस्थितीला पाहायचंय. असं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण मानकर. बर, हे फिरणं फक्त अशा अर्थी त्याच्या बाबतीतलं भौगोलिक फिरणं आहे अशातलं नाही. याला क्षेत्राचंही बंधन नाही. स्वतःच्या नाशिक शहरामध्ये सुद्धा ते अत्यंत मोकळेपणाने आणि मजेने फिरतात. सकाळच्या वेळात नाशिक मधल्या कुठच्या हॉटेलात काय चांगलं मिळतं, दुपारच्या वेळात कुठच्या हॉटेलात काय चांगलं मिळतं, संध्याकाळच्या वेळात नाशिकला कुठच्या हॉटेलात काय चांगलं मिळतं याचाही मनमोकळेपणानं सल्ला देणारी व्यक्ती म्हणजे प्रवीण मानकर. ते जसं व्यवसायानं कॉस्ट अकाउंटंट आहेत, सर्व्हिस मधली 20-32 वर्ष नोकरी करताना 15-16 वर्ष भारतात केली, 15-16 वर्ष परदेशात केली आणि त्यातनं ते फिरत राहिले असं नाही. नोकरीमुळे फिरले, खाण्यामुळे फिरले, फिरायचं म्हणून फिरले, चांगलं गाणं ऐकायचं म्हणून फिरले, चांगल्या कला बघायच्या म्हणून फिरले. नाशिकमध्ये अलीकडच्या काळामधला एकही सांस्कृतिक कार्यक्रम असा नसेल की ज्याचा पुढच्या रांगांमध्ये बसून मानकर दाम्पत्यानं अनुभव आणि अनुभूती घेतली नसेल. बर, त्या कलाकाराला स्वतःच्या घरामध्ये मनापासनं पाहुणचार करण्यामध्येही अत्यंत अगत्यशीलता असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण मानकर. या पुस्तकाचा प्रवासाचा जर विचार करायचा झाला तर त्याच्या आधी मुळातच हा लेखक समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण फिरणं ही हौस असणं आणि फिरणं याची सवय लावून घेणं हे गणित अत्यंत महत्वाचं आहे. एकंदरीतच पर्यटन आणि याचं नातं जवळचं असावं. 3 असे पर्यटक म्हणून उत्कृष्ट आहेत हे माझ्या परिचयाचे आहेत. 1 प्रवीण मानकर, आजच्या पुस्तकाचे लेखक. 2 कैलासवासी प्रवीण कारखानीस, ज्यांच्या पुस्तकापासनं आपण सुहृदांची पुस्तकं या पुस्तकाच्या सत्राला सुरुवात केली. आणि 3 प्रधान पती पत्नी जयप्रकाश प्रधान आणि त्यांच्या पत्नी. जसं जयप्रकाश प्रधान हे निवृत्तीनंतर फिरले आणि त्यांच्या प्रत्येक प्रवासामध्ये
त्यांच्या पत्नी त्यांच्या सहप्रवासी असतात. अगदी तसंच प्रवीण मानकरांच्या सहप्रवासी त्यांच्या पत्नी उल्का मानकर असतात. हे दोघंही प्रवासाची पूर्वतयारी कशी करावी हे वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतात. आता निवृत्तीनंतर प्रधान दाम्पत्य फिरत असल्यामुळे आपल्या वयाचा विचार करतानाच, पण वयाचा विचार न करता फिरताना आपल्याला त्रास कसा होणार नाही याचं पूर्वनियोजन प्रधान दाम्पत्य करतं. तर मानकर दाम्पत्य कोणताही विचार न करताना फिरतं. स्वतःची ओळख करून देण्याच्या निमित्ताने एकंदरीतच बॅकपॅकिंग आणि बॅकपॅकर पण याची एक वेगळीच व्याख्या प्रवीण मानकर या पुस्तकाच्या निमित्तानं मांडतात. खरं म्हणजे बॅकपॅकरच्या या प्रवासातले अनुभव अशाच अर्थाचं त्यांचं पुस्तक पुनश्च पूर्व आफ्रिका. 10 सप्टेंबर 1960चा जन्म, शिक्षणानं कॉस्ट अकाउंटंट, 36 वर्ष नोकरी. मी मगाशी म्हटलं तसं माझी पॅशन काय तर बॅकपॅकिंग पद्धतीनं जगभरचा प्रवास. 2024 पर्यंत प्रवीण मानकर यांनी 75 देशांचा प्रवास केलाय. त्यांनी काही वेगळे प्रवास असं स्वतःलाच उद्देशून केलंय. खरं म्हणजे त्यांचा प्रत्येकच प्रवास वेगळा आहे, कारण त्यांनी प्रवासामध्ये लादलेले काही नियम आहेत. ते असं की ते फक्त वसतिगृहामध्येच राहतात. देशांतर्गत प्रवास करत असताना ते फक्त सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचाच उपयोग करतात आणि त्यातही पायी चालणं ते मनापासून पसंत करतात. ते खाताना कोणताही पदार्थ खातात, आवडीनं ते शुद्ध मांसाहारी आहेत. शहर एक्सप्लोर करताना मोफत टूरद्वारे जास्तीत जास्त फिरायचं, म्हणजे कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फिरणं. आणि मग एखादी जागा आपल्याला आवडली तर स्वयंनिर्णयानं स्वयंनियंत्रणानं तिथंच राहणं किंवा तिथला मुक्काम वाढवणं हे त्यांच्या बॅकपॅकिंगचं सूत्र आहे. ही वृत्ती म्हणजे हे सगळं करायच्या आधी प्रवासापूर्वी संशोधन, म्हणजे नेमकं आपल्याला कुठं जायचंय, तिथलं भूगोल काय आहे, तिथली टोपोग्राफी काय आहे, तिथलं वातावरण काय आहे, अशाही अर्थी संशोधन आहे. आणि तिथे गेल्यानंतर नेमकं काय काय पाहायचं याची स्वतःच्या मनाशी केलेली गणितं आहेत. या दृष्टीतनं विचार करायचा झाला तर ते म्हणले, अनेकदा आपल्या मनातली शंका अशी असते की आपण असं करतोय परंतु काही वाईट अनुभव आले तर म्हणले की केवळ जे आपल्याला आपल्या घरात पहिल्यापासून शिकवलं जातं की आपण चांगले असलो तर पुढचा चांगला वागतो, या तत्वावर केवळ तत्व म्हणून नव्हे तर तपशील म्हणूनही विश्वास ठेवला की जगाच्या पलीकडे जात, धर्माच्या पलीकडे जात, भूगोलाच्या पलीकडे जात इतिहास निर्माण व्हावा अशी चांगली माणसं भेटतात. याला प्रवीण मानकर म्हणतात. आणि मग या प्रवीण मानकरी वृत्तीला जे प्रवास थोडे वेगळे वाटतात ते ते आपल्या स्वतःच्या ओळखीमध्ये ओळख म्हणून सांगतात. आणि मग असा प्रवास करताना ते असं म्हणतात की रशिया, स्कॅन्डिनेव्हियन देश आणि पश्चिम युरोप अशी 66 दिवसांची त्यांनी सहल केली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, कंबोडिया, इंडोनेशिया आणि व्हिएटनाम अशी त्यांनी 56 दिवसाची सहल केली. दक्षिण भारताकडे 2 चाकांवर त्यांच्या भाषेत, म्हणजे टू व्हीलरच्या माध्यमातून नाशिक ते दक्षिण भारत आणि पुन्हा नाशिक अशी 32 दिवस टूर केली. जपान आणि दक्षिण कोरिया हेही देश तिथे गेल्यानंतर काही प्रमाणामध्ये टू व्हीलरवरनं अशी 26 दिवस अशी टूर केली. इराणमध्ये 15 दिवस ते राहिले. आत्ताच्या वातावरणात त्यांनी या विषयावरती स्वतंत्र पुस्तक लिहावं असं माझं अगदी मनापासूनचं मत आहे. म्हणजे त्यावेळेला त्यांनी पाहिलेला इराण आणि आत्ताच्या युद्धानंतरचा इराण याचं वेगळं गणित निर्माण होईल का असा विचार नक्की मनामध्ये येतो. मध्य आशियामध्ये 32 दिवसाचा त्यांनी प्रवास केलाय आणि चीन आणि हाँगकाँगमध्ये 25 दिवसाचा प्रवास केलाय. चीन आणि हाँगकाँगमध्ये माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं, म्हणजे ऑफिसच्या कामाच्या निमित्तानं काही आठवडे काही महिने राहण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे हा देश आपण पुस्तकात वाचतो होतो आणि हा देश तिथे आपण अनुभवतो होतो, हा किती वेगळा आहे. राजनैतिक पातळीवरती हे 2 देश किंवा 2 प्रदेश किती वेगळे आहेत आणि वैयक्तिक पातळीवरती ते किती वेगळे आहेत
आणि तरीही त्याच्यामध्ये किती साम्य आहे. हे केवळ चीन आणि हाँगकाँग मध्येच घडतं असं नाही. लोकही आपल्यासारखीच असतात किंवा आपणही लोकांसारखेच असतो, असा संदेश मोकळेपणानं वेगवेगळ्या अनुभवातनं पण अत्यंत रोमहर्षक पद्धतीनं वाचकांपर्यंत पोचवणारं पुस्तक म्हणजे प्रवीण मानकर यांचं पुनश्च पूर्व आफ्रिका. अगदी आवर्जून वाचावं. मग तुम्ही फिरणारे असलात तरी नसलात तरी, तुम्ही तरुण असलात तरी आणि तरुण नसलात तरी, तुम्हाला तरुण करणारं, क्षणभर मनाला हसवणारं आणि त्याच वेळेला मनापासनं तुम्हाला अंतर्मुख करणारं पुस्तक म्हणजे प्रवीण मानकर यांचं पुनश्च पूर्व आफ्रिका. या नोटवरती ग्रंथसुक्त मालिकेतला सलग 100व्या दिवशी सलग 100वा व्हिडिओ पूर्ण करतो. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.